आज सकाळी सकाळी आम्ही बातम्या लावलेल्या, कुठे पाऊस पडतोय काय नाही सगळी अपडेट्स ठेवतोय. उमेशला यायचं होतं आज पनवेलला, तर त्यासाठी सगळेजण वावरात गेलेले शेंगा काढण्यासाठी. शेंगा आणायच्या होत्या, मग त्यानंतर आंबे वगैरे पण त्यांनी काढलेले, ते सगळं घेऊन येणार होता तो. तोपर्यंत इकडं आमचा नाश्ता वगैरे झालेला. माझी मम्मीने एक झोप घेतलेली आणि मी इकडं म्हटलं तर चहा प्यावा, तर बघते तर काय डमरू पण उठलेला. मम्मी त्याला परत झोका दिला, परत तो झोपला आणि मग मी शांतपणे येऊन बसले. तर घर एकदम शांत झालेलं, तर मला एकदम आवाज येत होता खट खट खट. तर बघितलं येऊन किचनमध्ये, तर ही जी चिमणी आहे ती बसलेली आणि ती आवाज करत होती. त्यानंतर उमेश पण निघालेला दुपारी आणि रस्त्यामध्ये खूपच पाऊस येत होता. नगरमध्ये तर पाणी भरलेलं होतं आणि पुण्यामध्ये पण जो चाकण मार्ग आहे तिथे पण फुल ट्रॅफिक लागलेली. तर त्याच्यामुळं त्याला यायला पण खूप उशीर झाला आणि अर्ध्या रस्त्यामध्येच म्हणजे तो फसलेला. आणि आज माझं पार्सल पण येणार होतं, तर ते पण आलेलं. खरं तर हे पार्सल कालच येणार होता, पण काल खूप पाऊस होता त्यामुळे पार्सल आलं नव्हतं. त्यामुळं आज आलेलं आणि मी हे ओपन करत होते. मी एक माईक मागवलेला, म्हणजे मी खूप एक्सायटेड होते हे माईक ओपन करण्यासाठी. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता, किती खुश होते मी. त्यानंतर संध्याकाळी डमरू खाली राहतच नव्हतं, तर त्याला घेऊन आम्ही स्वयंपाक करत होतो. माझी मम्मीने भाकरी बनवलेली आणि मी मटकी बनवलेली. डमरूला घेऊनच सगळे कामं चाललेले. त्यानंतर उमेश पण रात्री 12 वाजता पोचलेला, त्याला खूपच उशीर झालेला. तर असंच होता आमचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सबस्क्राईब करा. बाय बाय.